हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामात यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे। जिल्ह्यात 1,59,069 हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली। मात्र हरभऱ्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक वाळून जात आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले। आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी याचा आढावा घेतला, पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी सगळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केली आहे। रब्बी हंगामामध्ये यावर्षी गव्हानंतर हरभरा पीक जे आहे ते जोमात आलेले, मात्र आता हरभरा पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले। मी सध्या हिंगोलीच्या एका जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या हरभरा शेतीमध्ये आहे। बघू शकता की मोठ्या संख्येने यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केली आहे। बघू शकता की हे हरभरा पीक आहे आणि या हरभरा पिकावरती यावर्षी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत। यावर्षी जवळपास 1,59,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी जे आहे ते हरभरा पिकाची लागवड केली। आपल्यासोबत शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात आपल्या शेतीमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हरभरा झालाय, काय सांगाल एकंदरीतच? आता आमच्या शेतामध्ये 4 एकर हरभरा आहे आणि या हरभऱ्यावर पूर्णपणे असा 30% हरभरा शेतामधलं हे वाळून गेलेलं आहे। बुरशीचा भरपूर प्रादुर्भाव झालेला आहे आणि खरीप हंगामामध्ये जे सोयाबीन होतं ते सोयाबीन आपलं पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं। त्याच्यामुळे अशी आशा होती की आपल्याला काहीतरी रब्बीमध्ये जे हरभरा आहे हे आपल्याला काहीतरी फायदा देऊन जाईल, पण हरभरा हे पूर्णपणे याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि आळ्या भरपूर पडलेल्या आहेत। त्याच्यामुळे घाटे न लागता झाडे पूर्णपणे वाळत चाललेली आहेत आणि प्रशासनाचा काही याच्यामधून आपल्याला शासनाने काही जे विमा मिळणार होता, दुष्काळ मिळणार होती, ते अजूनपर्यंत मिळालेली नाही। आपण जर बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा पिकाची लागवड केली आहे। जवळपास 1,59,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी जे आहे ते हरभरा पिकाची लागवड केली, मात्र बुरशीजन्य रोगामुळे यावर्षी हरभरा पिकाच्या उत्पन्न मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।